कॅप्चर करणार आहे. आता कुणी बोलणार नाही, तर कॅप्चर होतं बोललं सगळं. तर तुम्हाला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये वाक्याचे प्रकार आहेत. इन इंग्लिश वी कॉल इट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. Generally this type is reserved for nearly about 6 marks to the 10th, 9th, 10th, 11th and 12th. 9वी पासून ते 12वी पर्यंत याच्यात सगळा भाग कव्हर केला आहे. हा जो भाग आहे ना सिंथेसिस नावाचा, याच्यामध्ये सगळा भाग कव्हर केला आहे ग्रामरचा बऱ्यापैकी. म्हणजे यात काय काय आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, टाइप्स ऑफ क्लॉजेस आहेत, त्याचबरोबर याचे जे पुढे कंजंक्शन्स येणार आहेत याच्यावर मी पुढे तुम्हाला लेक्चर देतोय. म्हणजेच उभयान्वय यावे आणि पण, परंतु, जर, तर, व वगैरे पेक्षा मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये खूप सोपं केलेलं आहे की टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ओळखायला येतात इंग्लिशमध्ये आणि ओळखायला सोडवायला सुद्धा येतं. तर तुम्हाला याचे फॉर एक्झाम्पल म्हणून 6 मार्कापर्यंत कसं, तर सेंटेन्सेस 1 मार्काला, क्लॉजेस 1 मार्काला आणि यूज म्हणून 3-4 मार्काला. तर यूज काय काय असते, तर ते कंजंक्शन. उदाहरणार्थ यूज नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, ॲज वेल ॲज, नो सूनर दॅन, अनलेस, इफ नॉट, हे सगळे कंजंक्शन्स आहेत 4-5 मार्काला येतात आणि हे 2-7 मार्कालाच. तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला मराठीतून सांगून घेतो, मग मराठीतून सांगितलं की इंग्लिशमध्ये लक्षात येईल. तर सिंथेसिस जरा फास्ट घेतोय कारण एवढ्या तासात बसवायचं आपल्याला. सिंथेसिस म्हणजे सेंटेन्सेस, सेंटेन्सेस म्हणजेच वाक्य, वाक्य म्हणजेच वाक्य पृथक्करण. म्हणजे वाक्य पृथक्करण म्हणजे काय, तर या वाक्यातून त्या वाक्यात रूपांतर करायचं. म्हणजे साधं वाक्य केवळ किंवा त्यालाच केवळ वाक्य म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. संयुक्त वाक्य त्याला कंपाऊंड सेंटेन्स, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. येते लक्षात. तर हे सिंथेसिस किंवा सेंटेन्सेस म्हणजेच एक सेंटेन्स. मी इतक्या मुळात जातो की तुम्हाला यातलं काय माहित नाही असं गृहीत धरू. तर एक सेंटेन्स किंवा एक वाक्य बनण्यासाठी हिंदी, इंग्लिश, मराठी असो काय लागतं, तर काय लागतं, सिलेबल. सिलेबल म्हणजे अक्षर. कोणत्याच अक्षर मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये अ ते आहा स्वर आहे ते, आणि क ते ज्ञ व्यंजन. त्याला इंग्लिशमध्ये व्यंजनासाठी कॉन्सोनंट म्हणतात आणि व्हावेल स्वरासाठी. तर स्वर किंवा व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट किंवा व्हावेल्स म्हणजेच अक्षर. बरोबर. अक्षराची व्याख्या काय करता येईल, आता इतक्या डीप मध्ये नाही जात, पण जाता जाता सांगूया की अक्षर, टायटल इट सेल्फ असंच आहे, अक्षर जे क्षर पावत नाही ते, म्हणजे कधी संपत नाही ते. उदाहरणार्थ क चा आपल्याला घेतला एखादा, तर क म्हणजे एक ठराविक फिगर आपल्या लक्षात आहे की क म्हणजे आपण असं नाही क काढणार की ह्याच्या ऐवजी असं क कधी होईल का उलट नाही, म्हणजे ते ठराविक फिगर ठरलेले, कधीच संपत नाही ते अक्षर. आणि मग अशी एक किंवा एकापेक्षा, 2 किंवा 2पेक्षा जास्त अक्षर एकत्र आली. बघा वाक्य कसं बनतंय. तुम्हाला हे कुठं मध्ये आधी 11वी 12वी 15वी पर्यंत विचारलं जाणार नाही. व्हॉट इज मीन बाय सिलेबल, व्हॉट इज मीन बाय वर्ड, व्हॉट इज मीन बाय फ्रेज, व्हॉट इज मीन बाय क्लॉज, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स, व्हॉट इज मीन बाय पॅरेग्राफ, हे कुठेही विचारलं जाणार नाही अप टू द ग्रॅज्युएशन. मात्र त्यानंतर तुम्ही एमपीएससी यूपीएससी वगैरे कराल ना, अशा वेळेला तुम्ही दुर्लक्षित केलेले घटक तिथे विचारले जातात. उदाहरणार्थ व्हॉट इज मीन बाय वर्ड, तिथं बसलेल्या एकालाही व्याख्या सांगता येत नाही. आपण वर्ड म्हणजे शब्द, पण कितीतरी शब्द, कितीतरी पॅरेग्राफ, कितीतरी पेजेस लिहितो, पण एका शब्दाची व्याख्या सांगता येत नाही. ते तिथं तुम्ही दुर्लक्षित केलेले प्रश्न विचारले जातात. ओके. उदाहरणार्थ एक प्रश्न मी एमपीएससी दिलेला आहे 97 ला. तर एक प्रश्न विचारलेला होता, गणित ज्यांचं चांगलं आहे ते सांगतील किंवा कुणीतरी एक जण सांगेल उठून पटकन की मला एमपीएससीला एक प्रश्न असा होता. दुर्लक्षित केलेले प्रश्न आपण तिथं विचारले जातात. एमपीएससीला प्रश्न असा होता की चौरस म्हणजे मी चौरस चारी बाजू समान आहे का नाही. आता तुम्ही कदाचित 10वीला आहे, तुम्हाला येईल ते, पण हा प्रश्न तिथं म्हणजे 1ली ते 12वी म्हणजे एमपीएससी असतं. व्हॉट इज एमपीएससी? एमपीएससी इज नथिंग बट फर्स्ट टू द 12th स्टडी, किन स्टडी, सगळा डिटेल अभ्यास असतो. आता चौरस म्हणजे चारी बाजू समान, मी प्रश्न दिलेला आणि उत्तर बी लिहिलेलं. एमए करत असता एमपीएससीचे फॉर्म भरून परीक्षा दिली. चौरस म्हणजे चारी बाजू समान, उत्तर तूच द्यायचं, म्हणजे लय वेळ जायचा नाही. तर चारी बाजू समान
बाजू 5, हे चारही समान आहेत, तर एक बाजू 5. प्रश्न असा होता, बोल पटकन, चारही बाजू 1 2 3 4 समान बाजू आहेत त्या, तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असा प्रश्न आला. बोल पटकन मला, एका सेकंदात वाटेवर मी उत्तर दे. हा, चार बाजू समान, तर चारही बाजूचं समान म्हणजे क्षेत्रफळ किती? पटकन. हा, दी तुला जे उत्तर येईल ते वेळ घालून मी बघते. हा, तूच बोल बा पटकन, ती बोल म्हणा नंतर. हा, चारही बाजू समान तर क्षेत्रफळ किती? हा, 25. हा, तर आपण हे दोघींनी का अलीकडली गडबडली, पण आपल्याला लक्षात घ्या की तिथं आपण चारी बाजू समान म्हणजे साधारण 4 पंचे 20, हे 90% उत्तर आपण हेच लिहितो. आणि जे आता हे मुलीने सांगितले की चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग बरोबर 5चा वर्ग बरोबर 25 हे उत्तर बरोबर आहे. मी पण 20च लिहिलं होतं कारण 10वी सोडून बरेच दिवस गेले होते. तर इथं लक्षात काय पाहिजे, तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र लक्षात पाहिजे, बाजू वर्ग. मग एक बाजू 5 गेली तर त्या बाजूचा वर्ग 5 5 5 25 हे उत्तर बरोबर आहे. मी पण 20 लिहिलं तर खात्री वाटते आपलं बरोबर आहे, कळतं नंतर आपल्याला बरोबर आहे का चूक आहे. तर अशा पद्धतीनं मग इथं सुद्धा तुम्हाला हे प्रश्न त्यावेळेला विचारतात, शब्द म्हणजे काय, शब्दाची व्याख्या. मग आता ते शब्द म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त अक्षर एकत्र होऊन एक शब्द बनतो आणि त्याला ठराविक मीनिंग असतं. व्हॉट इज मीन बाय वर्ड इंग्लिश मध्ये बघा नीट. वर्ड इज नथिंग बट 2 or more than 2 syllables comes together and it has specific meaning, then it is called word. ही खरी व्याख्या झाली. तर फ्रेज म्हणजे काय, मग जे मराठीत तुम्ही आता परीक्षेला देणार आहे मराठी विषयात, वाक्प्रचार, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा येतो प्रश्न तुम्हाला. उदाहरणार्थ आकाशाला गवसणी घालणे, एक फ्रेज झाली. तर काय मग त्याचा अर्थ सांगता तुम्ही की अशक्य गोष्ट शक्य करायला निघणं, आणि मग ते वाक्यात वापरणार. तर फ्रेज म्हणजे काय बघा, आता पुन्हा सांगतो. अक्षर म्हणजे काय, कॉन्सोनंट और वावेल मीन्स सिलेबल. 2 or more than 2 syllables comes together that makes word. 2 or more than 2 words comes together that makes phrase. 2 or more than 2 phrases comes together that makes clause. आपल्याला हे बघायचं आता तुमचा वर्गाचा रेफरन्स याच्यावर मी आलेलो आहे इथे शिकवायला. याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात. क्लॉज म्हणजे काय इथपर्यंत बघायचं आहे. क्लॉज म्हणजे काय, वाक्प्रचार. फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. वाक्प्रचारांचा 2 किंवा 2पेक्षा जास्त वाक्प्रचार एकत्र आले की फ्रेज बनते. आकाशाला गवसणी घालणे एक फ्रेज आहे. तसं 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र आले की काय बनतो, क्लॉज. व्हॉट इज मीन बाय, आता बघा पटपट. व्हॉट इज सेंटेन्स. 2 or more than 2 syllables comes together that makes word. 2 or more than 2 words comes together that makes phrase. 2 or more than 2 phrases comes together that makes clause. And all that comes together that makes sentence. एक वाक्य बनण्यासाठी काय काय लागतं, सिलेबल, वर्ड, फ्रेज, क्लॉज, दॅट इज इक्वल टू सेंटेन्स. वाक्य. आता वाक्य इंग्लिश मध्ये त्याला सेंटेन्स म्हणतात. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे प्रकार 3 आहेत. सिंपल केवळ वाक्य, कंपाऊंड संयुक्त वाक्य, आणि कॉम्प्लेक्स मिश्र वाक्य. मला इथं बघायचंय तुम्हाला की क्लॉज म्हणजे काय. व्हॉट इज क्लॉज. क्लॉज इज नथिंग बट प्रूफ ऑफ फ्रेजेस. कळतंय. आकाशाला गवसणी घालणे एक फ्रेज झाली, अशा 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र फ्रेज झाली की काय बनतं, क्लॉज. इन मराठी वी कॉल इट वाक्यांश. तर ह्या क्लॉज विषयी आता आपल्याला बघायचंय. तर ते बघताना मग ह्या क्लॉज वरूनच हे 3 टाइप्स पडलेले आहेत वाक्याचे सुद्धा, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. कसे. क्लॉजचे 2 प्रकार. मग हे बघा, टाइप्स ऑफ क्लॉजेस 2. मेन क्लॉज, त्यालाच इंडिपेंडंट क्लॉज, त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात. मग आता मेन क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज. मेन म्हणजे मुख्य, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र किंवा स्वावलंबी, आणि प्रिन्सिपल म्हणजे सुद्धा मुख्य. म्हणजेच इथं एक वाक्य किंवा वाक्यांश असतो की तो दुसऱ्यावर अवलंबून नसतो, डिपेंडंट नसतो, म्हणून त्याला इंडिपेंडंट म्हणले. उदाहरणार्थ, मी पुण्याला जाणार आहे का, कशावर अवलंबून,
नाही. म्हणजे एकच वाक्य की जे स्वतःवर स्वावलंबी असतं. स्वावलंबी म्हणजेच इंडिपेंडंट आणि दुसरं प्रिन्सिपल त्यालाच म्हणतात. हे क्लॉजचा पहिला प्रकार. क्लॉजचा दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. उप किंवा दुय्यम किंवा गौण क्लॉज. त्याला दुसरं नाव आहे डिपेंडंट. डिपेंडंट का म्हणाय तर अवलंबून. उदाहरणार्थ जर मला रजा दिली तर मी पुण्याला जाईन. अवलंबून झालं का नाही? डिपेंडंट. हे दोन प्रकार झाले क्लॉजचे. आणि ह्या दोन टाइप्स वरून वाक्याचे हे तीन प्रकार पडलेले आहेत. कसे बघा? एकच मेन क्लॉज, सिंपल सेंटेन्स. एकच मेन क्लॉज असेल तर सिंपल सेंटेन्स. मेन क्लॉजच पण दोन किंवा मोर मेन क्लॉज असतील तर कंपाऊंड. आणि वन मेन अँड टू or more subordinate क्लॉज असतील तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यावरून पण नाही तुम्हाला कळालं, नाही कळू द्या. चला मला आता पुढून दुसऱ्या भाषेत सांगतो की वाक्य प्रकार कसा ओळखायचा. तर टाइप्स ऑफ कंजंक्शन वरून ओळखू. आणि तिथं तुम्हाला 100% येणार आहे. टाइप्स ऑफ कंजंक्शन्स. टाइप्स ऑफ कंजंक्शन्स म्हणजे काय? कंजंक्शन्स म्हणजेच कनेक्टर. कनेक्टर म्हणजेच मराठीतले उभयान्वयी अव्यय. दोन वाक्य याचं फंक्शन काय असतं? टू कनेक्ट, जोडणे. उदाहरणार्थ तुझं आणि तुझं नाव पटकन. वेदांत, यश. वेदांत आणि यश चांगली मुलं आहेत. आणि काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. त्याला इंग्लिश मध्ये अँड किंवा कनेक्टर कंजंक्शन म्हणतात. कळतंय कंजंक्शन म्हणजे काय? तर ह्या कंजंक्शनचे दोन प्रकार आहेत. जरा फास्ट होते पण सॉरी, आता काय कमी वेळेत बसवायचं तर मला हा भाग मेन घ्यायचा आहे. कुठला? तर ह्या टाइप वरून पहिला प्रकार पडलेला आहे तो म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सापडला की पट्टी पडणार आहे बिगर कोत्राची, कारण मला चालत नाही म्हणून सांगितलं बोलणार. दुसरा प्रकार सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन. या प्रकारावरून टाइप पडलेला आहे कंजंक्शनचा तो कोऑर्डिनेटिंग, आणि या प्रकारावरून पडलेला आहे तो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. या दोन वरून तुम्हाला हा सगळा सातबारा कळणार आहे आता, म्हणून लक्ष द्या. तुम्ही बोलला की तुमचं लक्ष नसणार आहे, कळणार. आणि मी पुन्हा हात वर करताना एखाद्याला नाही आलं की त्याला खवळणार, आणि लक्ष असलं की कळणार आहे, म्हणून बोलू नका. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते, आणि ह्यावरून हे तीन प्रकार कसे ओळखायचे इकडल्या बाजूला देतो. नो कंजंक्शन, नो कंजंक्शन, सिंपल सेंटेन्स. यातला कोऑर्डिनेटिंग पण नाही, सबऑर्डिनेटिंग पण नाही. कुठली सेंटेन्स? सिंपल. कंपाऊंड सेंटेन्स साठी फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. लिस्ट सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं सगळ्यालाच कळणार आहे. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशी, तर फक्त सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता ही लिस्ट सांगितली की तुम्हाला खूप सिम्प्लिफाय होते बघा. तोंडी सांगतो पण आता लक्षात ठेवा तेवढं की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतील कंपाऊंड सेंटेन्स, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतील कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि मराठीमध्ये नेमकं हेच सेपरेशन केलेलं नाही, इंग्लिशमध्ये सेपरेशन केल्यामुळे वाक्य प्रकार ओळखता येईल याच्यावरून तुम्हाला, आणि ओळखला की सोडवायला 100% येणार आहे. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची लिस्ट सांगतो. सिंपल मध्ये कोणतंच कंजंक्शन नाही. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतील तर कंपाऊंड. लिस्ट सांगतो बघा. And or neither nor either or not only but also as soon as well as no sooner than. These are the coordinating conjunctions, and if we found these coordinating conjunctions in the sentence then we call it compound sentence. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतील तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लिस्ट सांगतो बघा, पुन्हा एकदा सांगतो. कोऑर्डिनेटिंग असतील कंजंक्शनची लिस्ट लक्षात ठेवा, ते वाक्यात असतील तर कंपाऊंड. सबऑर्डिनेटिंगची लिस्ट सांगतो, ते असतील वाक्यात तर
कॉम्प्लेक्स कोणतंच नसेल तर कोऑर्डिनेटिंगची लिस्ट पुन्हा एकदा सांगतो. And or neither nor either or not only but also as soon as well as no sooner than these are the coordinatory conjunctions, and if we found these coordinatory conjunctions in the sentence then we call it compound sentence. Subordinating ची लिस्ट सांगतो बघा. Though, although, unless, if not. Though, although, unless, if not, and all types of WH. WH means who, when, where, which. These are the subordinatory conjunctions, and if we found these subordinatory conjunctions in the sentence then we call it complex sentence. How to identify simple sentence? Simple sentence कशी ओळखायचं तर वाक्यात ing असलं की simple sentence. एक वाक्य देतो मी आता इथं. मला माझा अजिबात स्वार्थ नाही, काय कशासाठी बोलत असाल ते कारण सांगून उभा राहा, मी त्याचं स्पष्टीकरण देतो. एक क्लॉज बाजूला राहू, पण बोलला की नाही समजलं. जीव गळ्याला येतो मी बोलतोय पण तुम्हाला समजूनच जाणार ही माझा कॉन्फिडन्स आहे. तो लूज होऊ देऊ नका तुमच्या बोलण्यामुळे. तर एक वाक्य देतो की तुम्हाला ते त्या वाक्यावरून सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स तीनही प्रकार ओळखता येतील. हे कंजंक्शनची लिस्ट पुन्हा एकदा मी सांगेन, त्या कंजंक्शनच्या लिस्टवरून लक्षात येईल. तर जीसस would go into the villages of Palestine preaching love. लक्ष द्या आता प्लीज. आतापर्यंत दिलं नसेल तरी आता द्या. तुमचा मूळ मुद्द्यावर आपल्याला यायचं इथं. याच्यावरून तुम्हाला हे सगळंच क्लिअर होणार आहे आता, आणि खूप सोपं आहे. फक्त नीट लक्ष दिलं तर खूप सोपं आहे. जीसस म्हणजे येशू ख्रिस्त. जीसस, गॉड जीसस क्राइस्ट. आता वाक्य प्रकार कसं ओळखायचं, ह्या क्लॉज वरून नाही ओळखता आले तरी नाही येऊ द्या. दुसऱ्या प्रकारे मी समजून देतोय की कंजंक्शन वरून लक्षात घेता येते, ओळखता येते प्रकार. सिंपल सेंटेन्स ing वाक्यात असले की सिंपल. कंपाऊंड फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वाक्यात असतील, त्याची लिस्ट सांगतो. अँड, ऑर, नायदर, नॉर, आयदर, ऑर, नॉट ओन्ली बट ऑल्सो, एज सून एज वेल एज, नो सूनर दॅन. यापैकी कंजंक्शन वाक्यात असेल तर कंपाऊंड. आणि कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वाक्यात असतील तर कॉम्प्लेक्स. कोणते सबऑर्डिनेटिंग? दो, ऑल्दो, अनलेस, इफ नॉट, अँड ऑल टाइप्स ऑफ WH असतील तर. आता या वाक्यात मी अंडरलाईन केलंय. यावरून किती जणांना प्रकार सिंपल आहे का, कंपाऊंड आहे का, कॉम्प्लेक्स आहे कळतोय बघा बरं. अंडरलाईन केलंय. हात बोलू नका प्लीज, हात वर करा म्हणजे मला कळेल किती जणांना कळाले. ज्याला कळालं नसेल त्यासाठी मी पुन्हा सांगतो, पण खोट्यानं हात वर करू नका. मा बाप की कसं खोट्यानं हात केला हात वर. तुला दिसत नाही, तू इकडे बस, त्यामुळे तुला समजलं नाही. माझ्या आडून तुला दिसत नाही हात ठेवणे, माणूस कसं पाठीमागं कळेल. ओके, थँक्यू. तुझा प्रॉब्लेम वेगळा, तो इकडं कुठतरी बस, या बाजूला या. मुली बघू द्या मला एक मिनिट प्लीज, हात वर करा. ओके, थँक्यू. तू इकडे येऊन बस, तुझ्यासाठी मी पुन्हा सांगतो, पण पटकन बस. मला पुढचा बराचसा भाग घ्यायचा, कोणतरी समोर वर आले की बंद करावं लागेल. ing वाक्यात असेल, हे बाळा लक्ष द्या. ing वाक्यात असेल तर सिंपल सेंटेन्स. प्रीचिंग मध्ये ing आहे का, म्हणजेच सिंपल आहे. ओके. आता कंपाऊंड करायचं म्हणजे किती सोपं आहे बघा. हे काय दाखवतंय आपल्याला, सिंपल. ते ठेवून चालेल का, चालेल का नाही. मग राहिलं प्रीच, त्याच्या पूर्वी मी डॉट दिलाय तिथं. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधलं पहिलंच कंजंक्शन माझ्या लिस्ट मधलं मी सांगितलेलं वापरा. होईल कंपाऊंड. कोणतं सांगितलंय? अँड, ऑर, नायदर, नॉर, आयदर, ऑर. पुढचं सांगितलं का नाही? अँड वापरलं तरी सुद्धा कोऑर्डिनेटिंग होईल. सॉरी, हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि मग ती वाक्य प्रकार कोणता होईल? कंपाऊंड. आणि क्लॉज किती होतील? 2 किंवा 2पेक्षा जास्त, 2 तरी होत आहे. अँड इथं वापरलं की इथनं पुढचा क्लॉज वेगळा आणि इथं अलीकडचा वेगळा. किती जणांना
हे कंपाऊंड करता येते. प्लीज हात वर करा. फक्त आयएनजी काढायचं का तर सिंपल दाखवतं. त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे प्रीच, त्याच्यामध्ये अँड हे कंजंक्शन वापरलं की कंपाऊंड होईल. तर अँड वापरून कंपाऊंड करता येते तेवढे हात वर करा प्लीज. नाही जर कळाला अजून मी हात खाली करा. 1 मिनिट मी समजून देतो. आता इथं तुम्हाला सूचना येईल ब्रॅकेटमध्ये मेक कंपाऊंड, कंपाऊंड बनवा. काय नाही हे सिंपल दाखवतं ना आयएनजी, ते काढा. आयएनजी काढला नाही ब्रिज. कंपाऊंड बनवायचं इथं मी डॉट दिलाय का, त्याच्या इथं अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरा फक्त. म्हणजे बाकीचं वाक्य आहे असं, जीसस वुड गो इन टू द विलेजेस ऑफ पॅलेस्टाईन अँड प्रीचिंग म्हणायचं का पुन्हा, प्रीच लव. हे झालं. किती जणांना येते हात वर करा बरं प्लीज. खोट्यानं वर करू नका. मा बाबतीत पसंत करून ठेवले तास संपेपर्यंत. थँक्यू. ओके. आता कंपाऊंड हे झालं सिंपल. कंपाऊंड, कंपाऊंडचं जीसस वुड गो इनटू द विलेजेस ऑफ पॅलेस्टाईन इथं अँड प्रीच लव. हे झालं कंपाऊंड. आता पुढचा तिसरा प्रकार शिकवतो, कॉम्प्लेक्स कसा ओळखायचा. यापैकी कंजंक्शन वापरायचं, कोणतं वापरायचं तेही सांगतो. जर यात व्यक्ती असेल तर या ऐवजी अंडरलाईन करतो इथं, जे कंपाऊंड दाखवतोय त्याला अंडरलाईन केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे दाखवतोय आयएनजी सिंपल, हे अँड दाखवतोय कंपाऊंड. आता बनवायचं कॉम्प्लेक्स म्हणजे हे पण काढावं लागेल आपल्याला. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे आपलं हू, कारण इथं गॉड किंवा व्यक्ती असेल तर हू वापरलं की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हू होते का नाही. तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हू वापरले की वाक्य प्रकार होईल कॉम्प्लेक्स. म्हणजेच वाक्य असं होईल, यस कॉम्प्लेक्स. जीसस ऑफ पॅलेस्टाईन हू, नुसतं हू प्रीच लव. पुन्हा एकदा बघा, लक्ष द्या. कॉम्प्लेक्स बनवायचंय. जीसस वुड गो इन टू द विलेजेस ऑफ पॅलेस्टाईन हू सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन प्रीच लव. हे झालं कॉम्प्लेक्स. किती जणांना कळलंय हे कॉम्प्लेक्स सुद्धा. ओके, थँक्यू. तरी पण मी लिहून ठेवतो इथे की कॉम्प्लेक्स म्हणून. जीसस वुड गो इन टू द विलेजेस ऑफ पॅलेस्टाईन हू प्रीच लव. हे दाखवते हू कॉम्प्लेक्स. आता मी एक वाक्य देतो, ते वाक्य तुम्ही डायरेक्ट ओळखायचे की बाबा सिंपल आहे का, कंपाऊंड आहे का, कॉम्प्लेक्स आहे. आणि मग त्याचे कन्वर्ट करताना सुद्धा याच पद्धतीनं मी जीससच्या ऐवजी बदल करतो वाक्यात. फक्त इथं थोड्यात सॉक्रेटिस म्हणतो. सॉक्रेटिस कोणतरी बोलतोय, खूप राग येतो. मी सापडला की मी इतका सर्व्हिसचा सुद्धा विचार करत नाही. कशासाठी एवढं मी पोट तिडकीनं चाललंय माझं, तर मला टाइम बाकीकडे नाही का काय. सॉक्रेटिस वुड गो इन टू द, जीससच्या ऐवजी बदल काय काय करतोय तो. सॉक्रेटिस वुड गो इन टू द विलेजेस ऑफ एथेन्स. एथेन्स प्रीचिंग लवच्या ऐवजी लॉजिक आहे. पुन्हा एकदा वाक्य वाचतो. Socrates would go into the villages of Athens preaching logic. हातवर करा. वाक्य प्रकार कोणता कळालेला नाही. Socrates would go into the villages of Athens preaching logic. ज्यांना कळले तेवढ्याने हातवर करा प्लीज. ठीक आहे.
सांगा बरं एक. यस, पटकन, डोंट वेस्ट टाइम. हा सिंपल आहे. करा बरं तुम्ही कॉम्पाऊंड. चला, सेम अशीच प्रोसेस वापरून एस यू हे वापरून करायचंय. ING काढायचा आहे. हा बोला. एस यू पटकन पटकन. जरा आवाज मोठा इतरांसाठी, म्हणजे त्यांना पण कळू द्या. हा सॉक्रेटिस वुड अथेन्स लॉजिक. कळलं? हेच कॉम्प्लेक्स किती जणांना करता येईल हात वर करा बरं प्लीज. हो वापरून करायचं. कशासाठी वेळ लागतोय हात वर करायला? काहीच बदल नाही, फक्त नाव बदलायचे आणि तेवढं आणि लॉजिक 9च्या ऐवजी. हात वर करा प्लीज, मला कळू द्या सगळ्यांचं किती जणांना कळलंय ते. अरे बाळा, अँडच्या ऐवजी हू वापरले की पुन्हा कॉम्प्लेक्स होणार आहे. वाक्य फक्त सॉक्रेटिस वापरायचे जीजसच्या ऐवजी. कशासाठी हात खाली राहत आहे? ओके, कळलं? सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स ओळखायचं. आता एक अजून सेपरेट वाक्य देतो आणि क्लॉज कडे ओळखतो. आता ते वाक्य तुम्ही ओळखायचं की जे बोर्डाला आलेलं वाक्य हे पण होतं आणि अजून एक बोर्डाला आलेलं वाक्य टाकतो. ओळखलं की तुम्हाला सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स ओळखायला हे गृहीत धरून मी क्लॉज कडे वळेल. ओके, शेवटचं वाक्य देतो. मेनी ॲनिमल्स and birds can utter cries वाक्य वाचून दाखवतो. मी बोलाय सांगितल्याशिवाय बोलायचं नाही. आपापसात. मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स कॅन अटर क्राईज अँड इंडिकेट इमोशन्स. हात वर करा ज्यांना वाक्य प्रकार कळालाय तेवढे. सिंपल आहे का कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स? आणि बोलायचं नाही, फक्त हात वर करा. आवाज कशाचा निघला नाही पाहिजे. ओके, सगळ्याला ओळखाय आले. मग करून दाखवा बरं तुम्ही. सिंपल. बाकीचे बघा काय बदल करते ते. सिंपल फक्त काय करावं लागेल? अँड काढावं लागेल आणि इंडिकेट मध्ये ING टाकावं लागेल. इमोशन ING का लागतात झाला सिंपल. कंपाऊंड तर आहेच इथं. कॉम्प्लेक्स ॲनिमल बर्ड्स. एक मिनिट. Many animals and birds can utter cries. Who वापरून चालतंय. जर इथं पण बदल ठेवा लक्षात. काय वस्तू असेल तर which, आणि व्यक्ती असेल, आलीव गोष्ट असेल तर who, जिवंत असेल तर. समजा मी इथं दुसरी बॅग ऑफ सीड्स म्हणलं तर काय वस्तू आली तर who च्या ऐवजी which. लक्षात येत आहे? कॉम्प्लेक्स. आवाज थोड़ा मोटा फॉर ऑल. इमोशन्स. प्राणी आवाज कसे काढतात तर ओरडून काढतात. गाय हमरून काढते, पक्षी चिवचिवाट करून वगैरे वगैरे असा अर्थ होतो. वाक्य ओळखायला आली सगळ्यांना यायला लागले. किती जणांना ओळखायला लागले? प्लीज आवाज न करता हात वर करा, मला बघू द्या एकदा. म्हणजे माझं समाधान. आणि माझ्या समाधानासाठी सुद्धा हात वर करून समजलं असेल तरच करा प्लीज. ओके, थँक्यू. आता क्लॉज, शेवटचा भाग. क्लॉज कसा ओळखायचा ते मी सांगतो. बोलणं सर थांबलेत, मला लगेच जायचंय. शेवटचा प्रकार लक्ष द्या. क्लॉज कसा ओळखायचा आणि प्रश्न कसे येतात एकदमच सांगून जातात.
सर थांबलेत म्हणून, तुम्ही सहकार्य करत नाही म्हणून. तर 2 वाक्य असतात, 2 पैकी एक मेन क्लॉज असेल आणि एक सबऑर्डिनेट असेल. मेन कसा ओळखायचा आणि सबऑर्डिनेट कसा? सबऑर्डिनेट ओळखला की मेन ओळखा येतो, म्हणून सबऑर्डिनेट ओळखा अगोदर. ह्या 2 टाइप्स आहेत ना, कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. यातलं सबऑर्डिनेटिंगच फक्त लक्षात ठेवा. लिस्ट मी सांगतो, दो अनलेस इफ नॉट अँड ऑल टाइप्स ऑफ WH. पुन्हा एकदा सांगतो, दो अनलेस इफ नॉट अँड ऑल टाइप्स ऑफ WH. हे झाले काय? हू, व्हॉट, वेन, वेअर, विच वगैरे. हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बघा कुठं आहे वाक्यात. उदाहरणार्थ अनलेस आहे का, ते कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जिथं आहे तिथून पुढचा वाक्य म्हणजे सबऑर्डिनेटिंग क्लॉज. पुन्हा एकदा बघा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जिथं आहे ते कंजंक्शन आणि तिथून पुढचा सगळा वाक्य म्हणजे सबऑर्डिनेटिंग क्लॉज. आणि राहिलेला क्लॉज म्हणजेच मेन क्लॉज. कळतंय? शेवटचं वाक्य देऊ. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठे आहे बघा, ते कंजंक्शन आणि तिथून पुढचं सगळं वाक्य म्हणजे सबऑर्डिनेटिंग क्लॉज. कोणता आहे? हू. ते सगळा क्लॉज कोणता झाला? सबऑर्डिनेटिंग क्लॉज. राहिलेला क्लॉज किती जणांना ओळखायला हात वर करा प्लीज. वेळ कमी पडला मला, एक अजून 15-20 मिनिटं पाहिजे होते, पण माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं केलं. तुमची सगळ्यांची समजून घ्यायची कॅपॅसिटी चांगली आहे. सगळ्यात वाईट एक सवय कोणती असेल तर तुम्ही बोलताय, ही बदला, पुढे भविष्यात अडचण येईल.